विदाउट एनी OTG, विदाउट एनी एअर फ्रायर हा ब्रेड पिझ्झा मी घरच्या घरी बनवलाय. वाटतोय ना अगदी मार्केटमधून विकत आणलाय किंवा मग ऑर्डर केलाय? बिलकुल नाही. चला मी तुम्हाला रेसिपी एक्सप्लेन करते, जी की बनवायला खूपच जास्त सोपी आहे. असेल घरात काही किटी पार्टी किंवा बर्थडे फंक्शन तर ही रेसिपी मस्ट ट्राय आहे. छोट्या मोठ्या बुकेसाठी अगदी 10 ते 15 मिनिटात बनणारी. सगळ्यात आधी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल, मी फाईनली चॉप ओनियन आणि कॅप्सिकम घेतलं, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे 1 चमचा केचप, 1 चमचा शेजवान आणि 1 चमचा मायो. आता ह्याचा जो स्पायसीनेस आहे तो कम्प्लिटली डिपेंड आहे त्या शेजवानवरती. माझ्याकडे होती म्हणून मी फ्रेश कोरिएंडर ॲड केली आहे. सगळं मिक्स झाल्यानंतर ह्याचा जो मेन इन्ग्रेडियंट ते म्हणजे बॉईल कॉर्न, जे की अजिबात सुद्धा स्किप करायचे नाही, ते ॲड करायचे. आणि जरी सॉसमध्ये मीठ असलं तरी सुद्धा आपल्याला वरून मीठ टाकावं लागतं, कारण आपण कच्च्या भाज्या त्याच्यामध्ये टाकल्यात. आता प्रत्येक वेळेस माझ्यासारखा चीज किसायचा तुम्हाला कंटाळा येत असेल तर एकदाच सगळं त्याच्यामध्ये किसून घ्या. आणि एक महत्त्वाची आणि अवश्य करायला लागणारी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. तव्यावरती जेव्हा आपण पिझ्झा पचायला ठेवतो त्याच्यावरती एकदा पाण्याचा शितोडा टाकायचा आणि झाकण ठेवायचं, म्हणजे भाज्या सुद्धा शिजतात आणि खालून पिझ्झा अजिबात करपत नाही. ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स स्प्रेड करायचं आणि तयार आहे अगदी विकतच्या गत ब्रेड पिझ्झा. ह्याला मी सर्व केला आहे चिकू स्मूथी बरोबर, ज्याची रेसिपी छोट्या त्रिकोणमध्ये.